मिथुन राशींच्या जातकांनो, काळ आता तुमच्या सोबतीने नाही तर तुमच्या विरोधात उभा ठाकला आहे. एप्रिल महिन्याचे हे शेवटचे काही तास तुमच्या नशिबाचा असा काही क्रूर खेळ मांडणार आहेत की ज्याची कल्पना करूनच अंगावर काटा येईल. हा केवळ एक व्हिडिओ नाही तर तुमच्या विनाशाच्या वाटेवर नियतीने लावलेला एक लाल कंदील आहे, जो तुम्हाला वेळीच थांबवायला सांगतोय. 30 एप्रिलच्या रात्रीपर्यंत जर तुम्ही डोळे उघडून सत्य पाहिलं नाही तर तुमचं हस्तखेळतं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. तुमच्या राशीचा स्वामी बुध असून सध्या ग्रहताऱ्यांची अशी काही भयंकर क्रूर आणि वक्री चाल बदलली आहे की 30 एप्रिलच्या आत तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, नोकरीत आणि घरामध्ये एक मोठं कांड घडण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. जर तुम्ही आता गाफील राहिलात किंवा या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या भीषण संकटाची झळ तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि तुमच्या भविष्याला सोसावी लागेल. मिथुन राशींच्या जातकांनो, नीट कान देऊन ऐका. तुमच्याच आजूबाजूला वावरणारी, तुमच्यासोबत हसणारी, खेळणारी आणि तुमच्या ताटातलं खाणारी एक अत्यंत कपटी व्यक्ती तुमच्या विनाशाची आणि अधोगतीची स्क्रिप्ट लिहित आहे. गुरुजी म्हणतात, बाळा, जेव्हा घरातीलच व्यक्ती शत्रू बनते तेव्हा बाहेरच्या शस्त्रांची गरज उरत नाही. मिथुन राशींच्या जातकांसाठी सध्याचा काळ हा विभीषणाचा शोध घेण्याचा आहे. तुमची कोमल बाजू आणि तुमचा अतिविश्वास हाच तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो. लक्षात ठेवा, जो तुमच्या प्रगतीवर जळतो तो कधीच तुमचा सखा असू शकत नाही. ही व्यक्ती तुमच्या घरातील मिठात विष कालवण्याचं काम करत आहे. अशा वेळी संकटाची चाहूल लागताच स्वतःला सावरणे आणि आपल्या गोपनीय गोष्टी कुणासमोरही उघड न करणे हाच एकमेव मार्ग आहे. सावध राहा, कारण शत्रू तुमच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. साक्षात काळ तुमच्या उंबरठ्यावर उभा असून अशा 5 थरारक आणि धक्कादायक गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहेत, ज्या पाहून तुम्हाला असं वाटू लागेल की आता साक्षात देवही हे चक्रव्यूह रोखू शकणार नाही. तुमच्या कष्टाच्या घामाच्या पैशावर, तुमच्या सुखी संसारावर आणि तुमच्या समाजातल्या इज्जतीवर कोणाची तरी अत्यंत करडी आणि विषारी नजर पडली आहे. एप्रिल महिना संपण्यापूर्वी तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा, कारण यात फक्त धोकेच नाही तर या संकटातून सुखरूप बाहेर पडण्याचा एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी मार्ग देखील मी सांगणार आहे. मिथुन राशींच्या जातकांनो, ही वेळ हात जोडून बसण्याची किंवा नशिबाला दोष देण्याची नाही, तर अत्यंत सतर्क आणि सावध होण्याची आहे. 30 एप्रिल ही तुमच्यासाठी नशिबाची डेडलाईन आहे. एकतर तुम्ही वेळेत सावध होऊन स्वतःला आणि आपल्या माणसांना वाचवाल किंवा नियतीच्या या भयानक आणि क्रूर खेळाचे बळी ठराल. या व्हिडिओमध्ये मी जे 5 मोठे धक्के सांगणार आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण लक्षात ठेवा, जो संकटात ईश्वराची साथ सोडत नाही त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. मिथुन राशींच्या लोकांना, तुमच्या पाठीमागे जे भयानक षडयंत्र रचलं गेलंय ते पाहून साक्षात काळही चक्रावून जाईल. तुमच्या अत्यंत जवळची एक व्यक्ती, जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता, जिच्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार असता आणि जिच्याशी तुम्ही तुमची सर्व गुपिते शेअर करता, हीच व्यक्ती तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहे. ही व्यक्ती तुमच्यासमोर इतकी गोड बोलते की तुम्हाला तिचा संशय येणंही अशक्य आहे. पण याच व्यक्तीने बाहेरच्या शत्रूशी हात मिळवणी करून तुमच्या प्रगतीला कायमची खीळ घालण्याचं काम पूर्ण केलं आहे. गुरुजी म्हणतात, लक्ष्मी चंचल असते, पण जेव्हा ती कष्टाची असते तेव्हा तिचं रक्षण करणं हे तुमचं परम कर्तव्य आहे. मिथुन राशींच्या जातकांनो, सध्या तुमच्या धनस्थानावर राहूची सावली पडली आहे. कुणाच्याही सांगण्यावरून गुंतवणुकीचे धाडस करू नका. जी व्यक्ती तुम्हाला झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवेल तीच व्यक्ती तुमच्या तिजोरीला भगदाड पाडण्याची शक्यता आहे. तुमचे खिसे रिकामे करण्यासाठी कपटाचे जाळे विणले गेले आहे. केवळ आणि केवळ तुमच्या विवेकाचा वापर करा आणि पैशाच्या व्यवहारात नाही म्हणायला शिका. संयम हाच तुमचा आजचा सर्वात मोठा विमा आहे, हे विसरू नका. नीट आठवून पहा, गेल्या काही दिवसात कोणाचं वागणं अचानक बदललंय? कोणाचं प्रेम आवाजवी ओसडून वाहतंय? तोच तुमचा खरा शत्रू आहे, जो एप्रिल संपण्यापूर्वी तुमचा मोठा घात करण्याची संधी शोधत आहे. तुमच्या घराच्या भांडणांना फोडणी घालणं, पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण करणं
आणि तुमच्या जवळच्या नात्यात विष पेरण्याचं काम सध्या पडद्यामागून जोरात सुरू आहे. या व्यक्तीने तुमच्या विरोधात अशी एक खेळी खेळली आहे की ज्यामुळे समाजात तुमची नाहक नाचक्की होऊ शकते आणि तुमची प्रतिष्ठा धुळीला मिळू शकते. तुमच्या यशावर जळणारी ही व्यक्ती तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग रोखून धरत आहे. जर तुम्ही या छुप्या शत्रूला 30 एप्रिलच्या आत ओळखलं नाही तर येणारा मे महिना तुमच्यासाठी प्रचंड मानसिक तणावाचा आणि विवेचनेचा ठरू शकतो. नियतीने दिलेला हा शेवटचा इशारा आहे, कारण या 5 धक्कादायक घटनांपैकी ही पहिलीच घटना इतकी भयानक आहे की तुम्ही हादरवून जाल. आता तरी जागे व्हा. मिथुन राशीच्या जातकांनो, एप्रिल महिन्याचे हे शेवटचे दिवस तुमच्या तिजोरीसाठी आणि आर्थिक स्थितीसाठी कर्दनकाळ ठरू शकतात. जर तुम्ही सावध राहिला नाही तर तुमच्या धनाच्या स्थानावर काही वक्री ग्रहाची दृष्टी पडल्यामुळे तुमचा कष्टाचा पैसा अचानक पाण्यासारखा वाहून जाण्याचे प्रबळ योग दिसत आहे. 30 एप्रिलच्या आत तुमच्या आर्थिक आयुष्यात एक मोठं कांड घडण्याची शक्यता आहे, जिथे एखाद्या चुकीच्या गुंतवणुकीमुळे किंवा ओळखीच्या व्यक्तीने केलेल्या मोठ्या फसवणुकीमुळे तुम्हाला अतोनात नुकसान सहन करावं लागू शकतं. एप्रिल महिना संपण्याआधी तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर जे मोठे संकट येणार आहे त्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला भविष्यात महागात पडू शकतं. 30 एप्रिलच्या आत तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या प्रकृतीत अचानक बिघड होण्याचे संकेत आहेत. हे केवळ साधे आजारपण नसेल तर तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या एखाद्या व्यक्तीने केलेली दृष्ट नजर असू शकते. पण घाबरून जाऊ नका, कारण काळ बदलणार आहे. 30 एप्रिलपर्यंतचा हा कठीण काळ संपताच तुमच्या आरोग्यात अभूतपूर्व सुधारणा होईल आणि मे महिन्याच्या पहिल्या तारखेपासून तुमच्या आयुष्यात एक नवीन उत्साह आणि चैतन्य सळसळू लागेल. 30 एप्रिलच्या आत तुम्हाला तुमच्या कष्टाचं असं गोड फळ मिळणार आहे, ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होता. जे सहकारी आत्तापर्यंत तुमच्या कामात अडथळे आणत होते तेच आता नतमस्तक होतील. तुमची बुद्धिमत्ता आणि चातुर्य पाहून तुमचे वरिष्ठ तुमच्यावर एखादी मोठी जबाबदारी सोपवतील. तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण, खडतर आणि संघर्षाचा काळ आता कायमचा संपला असून सुखाचे सुवर्ण दिवस सुरू होत आहेत. 30 एप्रिलपूर्वी येणाऱ्या या कोणत्याही संकटातून स्वतःला वाचवण्यासाठी शनिवारी शनी मंदिरात जाऊन मोहरीचे तेल अर्पण करा. हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचं पठण करा. तर मित्र मंडळी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. लक्षात ठेवा, सावधगिरी आणि भक्ती हाच बचावाचा उत्तम मार्ग आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.